आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षणाचे काम सुरू. संपूर्णपणे नव्यानं तयार होणार मतदार यादी. प्रांत अधिकारी मौसमी चौगुले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांच्या सखोल पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम वेगाने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत यापूर्वीची सर्व मतदार यादी रद्द करण्यात आलेली असून आता संपूर्णपणे नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती करवीर प्रांत अधिकारी मौसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे. मतदारसंघातील सर्व 354 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 21 जुलै 2026 या कालावधीत ओळखपत्रासह 3,79,347 मतदारांच्या घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना फॉर्मचे 2 प्रतींमध्ये वाटप करत आहेत. जून 2026 अखेरच्या मतदारसंख्येच्या प्रमाणात हे फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेले असून बाहेरगावी असणाऱ्या मतदारांसह सर्वच नागरिकांनी हा गणना फॉर्म मुदतीत भरून देण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःची आहे. या कामात मतदारांना जुन्या यादीतील नावे शोधण्यासाठी किंवा मदत मिळवण्यासाठी तहसील कार्यालय करवीर आणि BT कॉलेज परिसर शाहूपुरी कोल्हापूर येथे हेल्पडेस्क सुरू करण्यात आलेला आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या hotels.eci.government.in या संकेतस्थळावर किंवा हेल्पडेस्कच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांनी माहिती पूर्ण अपूर्ण आहे त्यांनी हा गणना फॉर्म भरताना आपला नवीन रंगीत पासपोर्ट साईज फोटो, सन 2002 मधील मतदार यादीत नाव किंवा पत्ता असलेल्या वेळच्या वास्तव्याचा जिल्हा तालुका गाव तपशील देणं आवश्यक आहे. सन 2002 नंतर विवाह झालेल्या महिला मतदारांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नाव बदलाबाबतचे गॅझेट आणि संबंधित कागदपत्रे BLO यांच्याकडे जमा करावी लागतील. या प्रक्रियेदरम्यान प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे नवीन प्रारूप मतदार यादी 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल. या प्रारूप यादीवर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांना आपले दावे हरकती दाखल करता येतील. ज्यांच्यावर 5 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2026 दरम्यान सुनावणी घेऊन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यानच्या काळात मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित, तपासणीत न आढळलेल्या मतदारांची नावे चावडी बोर्डावर प्रसिद्ध करून ती नवीन यादीतून वगळली जातील. या सर्व प्रक्रियेनंतर 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार असल्याने सर्व नागरिकांनी आपले नाव नोंदवून घेण्याची दक्षता घ्यावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करवीर उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी केलं आहे. या पत्रकार परिषदेला करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार, निवडणूक नायब तहसीलदार करवीर BB बोडके, निवडणूक महसूल सहाय्यक राहुल दावंडे उपस्थित होते. मी मौसमी चौगुले, मतदार नोंदणी अधिकारी कोल्हापूर दक्षिणसाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी आवाहन करत आहे की आपल्याला माहिती आहे की विशेष पुनरीक्षण मोहीम मतदान यादींची सुरू करण्यात आलेली आहे. 354 BLOs या मतदारसंघामध्ये आहेत आणि ते घरोघरी जाऊन आपल्याला फॉर्म देत आहेत आणि फॉर्म भरून घेत आहेत. जी पूर्वी मतदार यादी होती ती मतदार यादी संपुष्टात येऊन आता जे फॉर्म भरून घेतले जातील त्यानुसार नवीन मतदार यादी त्याचं प्रारूप आपण 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करणार आहोत. माझं सर्व मतदारांना आवाहन आहे की आपण आपल्याला दिलेले फॉर्म्स हे मुदतीमध्ये भरून द्यावेत. आपल्याला आपल्या घरी येणारे BLO जे आहेत त्यांना आपण सहकार्य करावं आणि आपली अचूक माहिती त्यासाठी द्यावी. ही माहिती ही फक्त मतदार यादी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ही माहिती गोपनीय आहे. त्याच पद्धतीनं ज्यावेळेला BLO आपल्याकडे येत आहेत ते संध्याकाळी येत आहेत, सकाळी येत आहेत, दुपारही येत आहेत. तर आपल्याला जर शक्य नसेल तर आपण एक त्यांना निरोप द्यावा की ज्यावेळेला फॉर्म दिला जातो त्यावेळेला किती वाजता आपण तिथं असाल त्याप्रमाणे BLO तिथं येतील आणि आपली माहिती देतील. माहितीमध्ये 2002च्या यादीमध्ये आपली कुठं नावं होती ही माहिती आपण 2 महिन्यापूर्वी BLOना दिलेली आहे. तीच माहिती त्या फॉर्ममध्ये आपल्याला भरायची आहे आणि जर 2002ची माहिती नसेल तर जी काही माहिती असेल ती माहिती आपल्याला द्यायची. जर एक जरी माहिती याच्यामध्ये आपण दिली नाही तर त्याच्यामध्ये फॉर्म भरता येत नाही, कारण हा फॉर्म स्कॅन केला जातो, त्याचं डिजिटायझेशन केलं जातं आणि मग त्याच्या अभावी
जर मतदार यादीमध्ये नाव नाही आलं तर मग त्याला आपण माहिती दिली नाही असं जबाबदारी होते. म्हणून माझी विनंती आहे सर्वांना की आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची किंवा आपल्याला जो फॉर्म दिलेला आहे ती सर्व माहिती आपण आमच्या BLOना द्यावी. या सर्व मान्सूनच्या ह्याच्यामध्ये आणि प्रचंड पावसामध्ये सुद्धा BLO आपल्या घरापर्यंत पोचत आहेत. ते एक राष्ट्रीय काम करत आहेत. आपलंही काम आहे की मतदार यादी हे राष्ट्रीय काम आहे, कर्तव्य आहे. जसं मतदान करणं आपण राष्ट्रीय कर्तव्य म्हणतो, त्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे. आणि याकरिता मी सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी आपली अचूक माहिती द्यावी. जर लोक तिथं राहत नसतील, सोडून गेले असतील, तर आजूबाजूच्यांनी सुद्धा विचारल्यानंतर अचूक माहिती द्यावी. हे एक राष्ट्राचं काम आहे. म्हणून याच्यासाठी आपला सकारात्मक आम्हाला प्रतिसाद मिळावा. आमचे सर्व लोक आपल्या घरापर्यंत येऊन ह्या गोष्टी करत आहेत आणि त्याला आपण मदत करावी. अजून एक महत्त्वाची गोष्ट की जे लोक सोडून गेलेले आहेत, जे लोक स्थलांतरित झालेले आहेत, जे लोक मयत झालेले आहेत, त्यांच्या घरामधल्या लोकांनी त्याच्याबद्दलची माहिती द्यावी. त्याप्रमाणे ती नावं 5 ऑगस्टच्या यादीमधून वगळण्यात येतील. अजून एक गोष्ट आहे की स्थलांतरित झालेल्यांमध्ये जे रोजगारासाठी आलेले आहेत त्यांनी आपली नावे इथंच ठेवलेली आहेत. परंतु आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणचा पंचनामा करू. जर ते 2 वेळा जाऊनही भेटले नाहीत तर तिसऱ्यांदा शेवटची संधी देण्यात येईल. आणि जर मतदार यादीचा फॉर्म जर भरून दिला नाही तर त्यांची नावं ही मतदार यादीमध्ये येणार नाहीत. याची कृपया महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.